पेरेंटिंग कोच अँड मोटिवेशनल ट्रेनर. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज पुन्हा एकदा एक नवीन सब्जेक्ट, एक नवीन टॉपिक घेऊन आलेली आहे. हे टॉपिक मी तुम्हाला प्रत्येक माझ्या व्हिडिओत म्हणत असते की तुम्ही गोल सेटिंग करा, तुमचे ध्येय बनवा. तुमचे ध्येय आहेत का त्याच्यावर फोकस करा, गोल बनवा. परंतु गोल म्हणजे काय किंवा गोल्स अँड ड्रीम्स, स्वप्न आणि ध्येय ह्याच्यात बऱ्याच लोकांची गफलत होते आणि म्हणूनच हा स्पेशल मी व्हिडिओ बनवलेला आहे गोल सेटिंगचा. तर गोल सेटिंग इज द फंडामेंटल टू एव्हरीथिंग इन वी डू इन आवर लाईफ. म्हणजेच काय तर ड्रीम्स आर फ्री अँड गोल्स हॅव अ कॉस्ट. म्हणजेच आपण जे ड्रीम बघतो हे फ्री असतात, जे आपण झोपल्यावर किंवा जे आपण थिंकिंग करतो तेव्हा विचारातच स्वप्नाचे एक चित्र आपण पाहत असतो. परंतु गोल तसे नसतात मित्रांनो. गोल हे ॲक्शनेबल असतात. गोलवर आपल्याला ॲक्शन घ्यावी लागते, फोकस करावं लागतं, एक्झिक्यूट करावं लागतं. म्हणजेच गोल हे स्मार्ट असतात. तुम्ही दंगल पिक्चर पाहिलं आहे का? आमिर खानचं दंगल पिक्चरमध्ये जर का तुम्ही पाहिलं असेल तर जेव्हा स्टार्टिंग जेव्हा दाखवली असते तेव्हा आमिर खान हा यंग असतो, त्याचं जस्ट मॅरेज झालेलं असतं. पण त्याचं जे स्वप्न असतं हे काय असतं? त्याचं स्वप्न असतं एक रेसलर बनायचं, त्याला पैलवान बनायचं असतं. परंतु काही कारणानंतर त्याचं वेट वाढतं किंवा काही रिझनमुळे त्याला ते कुस्तीमध्ये जाता येत नाही. पण तो त्याचे गोल ठरवतो, म्हणजे त्याचे ध्येय तो ठरवतो की मला जेही मूल होईल त्यांना मी हा रेसलरमध्ये आणेन किंवा कुस्ती खेळायला लावेन. आणि त्याला मुलं होतात तेव्हा ती मुलगी आहे की मुलगा आहे हे बघत नाही, पण त्याच्या ध्येयाप्रमाणे तो मुलींना सुद्धा रेसलिंग करायला लावतो, ते कुस्ती खेळायला लावतो आणि स्पर्धेमध्ये पाठवतो. तर हे त्याचे ध्येय असतात जे स्वतःला पूर्ण करता आले नाही. जर का हे त्याचे स्वप्न असते तर त्याला करता आलं नाही तर हे स्वप्न त्यांनी थांबवले असते. पण हे त्याचे ध्येय होते, हे त्याचं गोल होतं की त्याला रेसलिंग जिंकायचं आहे, आपल्या इंडियासाठी मेडल आणायचं आहे. आणि म्हणूनच त्याने त्याच्या मुलीला खूप मेहनत घेऊन ते रेसलिंग शिकवली आणि मुलींकडनं ते एक विनर मुलींना बनवलं. तर असंच हे गोल सेटिंग असतं. हे गोल सेटिंग आपल्याला नेहमी विनर बनवत असतं. परंतु त्याच्या अगोदर आपल्याला आपले गोल सेट करणं गरजेचं आहे. तर गोल कसे असावे? तर गोल स्मार्ट असावे. म्हणजेच इथे मी लिहिलेले आहे येस स्टँड फॉर स्पेसिफिक. स्पेसिफिक म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे. म्हणजे जर का एखादा शाळेतला मुलगा आहे, ह्याला जर का 98% मिळवायचे आहेत, चांगले मार्क्स मिळवायचे आहेत, परंतु त्याने स्पेसिफिक म्हणजे ह्याच्यापूर्वी त्याने त्याची हिस्ट्री बघणं गरजेचं आहे की त्याने ह्याच्यापूर्वी कसे मार्क्स आणले आणि त्याच्यानंतर त्याने स्पेसिफिक एक त्याचं ध्येय ठरवलं पाहिजे. दुसरं आहे मेजरेबल, म्हणजे ते मोजण्याजोगं पाहिजे. मला परीक्षेत खूप मार्क्स पाहिजे, मला एक्झाममध्ये मी बोर्ड फाडून येणार, पण किती मार्क्स आणणार हे मेजरेबल असलं पाहिजे. थर्ड आहे अटेंडेबल. अटेंडेबल मीन्स ते तुम्ही अटेंड केलं पाहिजे. कारण ह्याच्या अगोदर तुम्हाला माहीत असतं की तुमची कुवत काय आहे, तुम्ही मेहनत कशी घेतलेली आहे आणि त्याच्यावरच तुम्हाला जे काही मार्क्स येणार आहे, पर्सेंटेज येणार आहे ते मेजरेबल होऊन येणार आहेत. फोर्थ आहे रिलेव्हेंट असणं गरजेचं आहे. आपल्याला आजपर्यंत 40, 45, 50 इतकेच पर्सेंटेज मिळाले, पण आता आपण एकदम म्हणतो की 90, 95 पाहिजे आपल्याला. तर हे लगेच रिलेव्हेंट नाही. ह्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार. छोटे छोटे शॉर्ट टर्म, लॉंग टर्म ध्येय तुम्हाला ठरवावे लागणार. तसंच लास्ट आहे टाईम बॉन्ड. म्हणजे हे जे तुमचे ध्येय आहे हे तुम्हाला कधी ते अचीव करायचं आहे, हे टाईम बॉन्ड आहे. हे एक एक्झाम्पल मी शाळेतल्या मुलाचं दिलं. आता मी एक सगळ्यांसाठीच एक एक्झाम्पल देऊ इच्छिते. हे एक्झाम्पल असं आहे की आपल्याला एक घर घ्यायचं आहे. आता घर म्हणजे कसं, तर ते
आपले गोल सेटिंग चाललेली आहे. एक आपल्याला मोठं घर घ्यायचं आहे. आता मी म्हटलं मोठं घर घ्यायचं आहे. मोठं म्हणजे किती, तर ते मेजरेबल असलं पाहिजे, स्पेसिफिक असलेलं पाहिजे. आपल्याला 3 BHK घर घ्यायचं आहे. मग 3 BHK घर मेजरेबल, मग ते कुठे घ्यायचं आहे, त्याच्यासाठी तुमची प्रोसेस कशी आहे, म्हणजे तुमच्याकडे त्याची तयारी कशी आहे, म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही लोन घेणार आहात की तुमच्याकडे कॅश किती अवेलेबल आहे, किंवा तुम्ही इतर काही गोष्टी विकून, म्हणजे दुसरं काही छोटं घर आहे ते विकून हा मोठा घर घेणार आहात. तर हे तुम्हाला क्लिअर पाहिजे ह्याच्यासाठी गोल. तसंच त्याच्यासाठी टाइम बॉन्ड पाहिजे की ह्या कालावधीत मी हे घर घेणार, म्हणजे येत्या 2 वर्षात, येत्या 5 वर्षात मला 3 BHK घर घ्यायचं आहे. मग ते कुठे घेणार? मग 3 BHK तुम्ही विरारलाही घेऊ शकता, दिल्लीलाही घेऊ शकता, किंवा तुम्ही अंधेरी, दादर, चर्चगेटलाही घेऊ शकता. मग ह्याच्यासाठी ते स्पेसिफिक तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की मला अंधेरीमध्ये एक 3 BHK घ्यायचं आहे. मग त्याची कॉस्ट किती असणार आहे, त्याप्रमाणे सगळं तुम्हाला स्टडी करून ते अरेंजमेंट करावी लागणार. म्हणजे तुम्हाला बँकेत लोनसाठी किती अप्लाय करावा लागणार, किंवा तुमच्याकडे किती अवेलेबल आहे, तसंच इतर काही गोष्टी तुम्ही कशा अरेंज करणार. मग हे एक तुम्हाला छोटं छोटं गोल सेटिंग, ह्यालाच गोल सेटिंग म्हणतात, की गोल्स तुम्हाला समोर ठेवून हे स्मार्ट बनावे लागणार आणि त्यावेळेसच तुम्ही ते एक्झिक्यूट करणार. म्हणजेच हे सगळं जेव्हा तुम्ही करता तेव्हा ह्याच्यावर ॲक्शनेबल असतो. पण स्वप्न कशी असतात, जी ड्रीम असतात, ही ड्रीम आपण नुसते बघतो, अरे मला घर घ्यायचं आहे, बघ मी 3 BHK घर घेऊन दाखवणार अंधेरीत. पण त्याला त्याची कॉस्ट माहीत नसते, तिथे काय स्क्वेअर फीटचा भाव चाललाय ते माहीत नसतं, त्याला कुठल्या बिल्डरकडून घ्यायचं आहे ते माहीत नसतं, 3 BHK हा किती स्क्वेअर फीटचा घेणार हे माहीत नसतं, त्याची सॅलरी, त्याचं जे बिझनेस आहे हे त्याला लोन देईल की नाही कुठली बँक हे माहीत नसतं. म्हणजे हे ड्रीमी झालं. म्हणजे ड्रीम आर फ्री, म्हणजे फुकट असतं. ड्रीम आपण कुठलेही स्वप्न बघू शकतो, कुठलाही विचार करू शकतो. बट गोल्स हॅव अ कॉस्ट. गोलसाठी तुम्हाला कॉस्ट लागते, म्हणजेच तुम्हाला तुमचं टाईम द्यावं लागतं, त्याच्यावर फोकस व्हावं लागतं, त्याच्यावर एक्झिक्यूट करावं लागतं, मेहनत द्यावी लागते, हार्डवर्क करावं लागतं, कन्सिस्टन्सी परफॉर्मन्स द्यावं लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमचं गोल, तुमचे ध्येय तुमच्याकडे मागत असते आणि तेव्हा ते ध्येय तुमचे पूर्ण होत असतात. आणि त्यामुळे प्रत्येकाने स्वतःचे ध्येय लिहून ठेवणं फार गरजेचं आहे. ध्येय हे फार महत्त्वाचे आहेत आपल्याला लिहिणं. बरेच लोक म्हणतात की माझ्या माइंडमध्ये ध्येय असतात, मला माहीत आहे माझं काय गोल आहे ते, माझी स्वप्न मला माहीत आहेत, परंतु प्रॉपर त्यांच्याकडे स्मार्ट गोल नसतात, प्रॉपर त्याने लिहिलेलं नसतं, कुठे मेन्शन केलेलं नसतं. त्यामुळे मी नेहमी सांगत असते की तुमचे गोल तुम्ही लिहून ठेवा. तर always dreaming, but make sure your goals are just a big, because dreams do not come true but goals do. Thank you.